अमेरिकेतील हॅकरने केलेला दावा भारतीय निवडणूक आयोगाने फेटाळलेला आहे। ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड होऊ शकत नाही असा दावा निवडणूक आयोगाने केलाय। भारतात 2014 आणि 2015 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम हॅक केल्याचा दावा लंडनमधील हॅकॅथॉनमध्ये करण्यात आला। 2014 साली भाजपने तर 2015 साली आपने ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकल्या होत्या असा दावा या हॅकरने केलाय। शिक्षण विभागाने शिक्षक भरती 3 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे। आगामी निवडणुकात सरकार विरोधात सुशिक्षित बेरोजगारांची नाराजी नको म्हणून सरकारकडून आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत। त्यानुसार भरतीच्या नियोजित कार्यक्रमाची माहिती शिक्षण आयुक्तांनी संबंधित जिल्ह्यामधील शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेली आहे। दरम्यान केंद्राने आर्थिक निकषानुसार सवर्णांना 10% आरक्षण जाहीर केलं, परंतु त्याबाबत शिक्षण विभागाला लेखी पत्र मिळालं नाहीये। त्यामुळे शिक्षण भरतीत हे आरक्षण लागू होईल का याबाबत शिक्षण विभाग संभ्रमात आहे। पहिल्या टप्प्यात 18,000 जागांची भरती करण्यात येईल। भरतीचा कार्यक्रम कसा असेल तो आपण या ठिकाणी पाहत आहोत। 21 जानेवारीला पवित्र पोर्टलवरील अर्ज दुरुस्ती करण्यात आली आहे। 30 जानेवारीला पवित्र पोर्टल अपलोड करण्याचं काम होईल। 3 फेब्रुवारीला भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल। कर्नाटकातील कारवारमध्ये बोट दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झालाय। कुडुमगड बेटावर नरसिंहाच्या जत्रेसाठी गेलेल्या भाविकांची बोट दुर्घटनाग्रस्त झाली आणि या बोटीत 24 प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे। कारवारपासून समुद्रात 4 किलोमीटरवर कुडुमगड बेट आहे आणि या बेटावर दरवर्षी नरसिंहाची जत्रा असते। या जत्रेसाठी शेकडो भाविक गोवा कर्नाटक परिसरातून जातात। मच्छीमारीसाठी आणि जलपर्यटनासाठी वापरण्यात येणाऱ्या बोटीतून हे पर्यटक या बेटावर जातात। समुद्रातील लाटेच्या तडाख्याने बोट उलटल्याचं सांगितलं जातंय। दरम्यान मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा समावेश असल्याची माहिती मिळतेय। सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे एप्रिल 2016 पासून बेपत्ता असून त्यांची हत्या झाल्याचं समोर आलं असतानाच त्यांची मे 2017 मध्ये वर्धा जिल्ह्यातील नागरी हक्क संरक्षण पथकात बदली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। इतकंच नव्हे तर 5 जून 2017ला त्यांना बदली झालेल्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचा प्रताप देखील नागरी हक्क संरक्षण विभागाने केलाय। अश्विनी बिद्रे या जिवंत आहेत हे दाखवण्यासाठीच नागरी हक्क संरक्षण विभागाने त्यांची बदली करून या हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला सहकार्य केल्याचा आरोप बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केलाय। साताऱ्यातील शेतकऱ्यांच्या अर्धनग्न आंदोलनानंतर सरकार वटणीवर आलंय। सरकारने आंदोलनकर्त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत। उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली। शेतकऱ्यांच्या संमतीने जमिनीचं संपादन करण्यात येईल असं आश्वासन उद्योगमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलंय। मात्र मुंबईत धडकल्यावरच सरकार शेतकऱ्यांचं ऐकणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। नगरच्या शेवगावमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल 9 शेतकऱ्यांचा सुमारे 28 एकर ऊस खाक झालाय। यावेळी सतर्क ग्रामस्थांची तत्परता आणि फायर ब्रिगेडच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे शेकडो एकरमधील ऊस वाचला। सोमवारी महावितरणच्या वीज वाहक तारांच्या शॉर्ट सर्किटने ऊसाच्या शेतात ठिणगी पडली आणि आगीमध्ये नुकसान झालेल्या ऊसाच्या क्षेत्राला त्वरित ऊसतोड देण्याचं आश्वासन नरवडे या शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि या आगीत सुमारे 27 लाख रुपये किमतीचं नुकसान झाल्याची नोंद आहे। मलकापूरवरून बुलढाण्याकडे येत असलेल्या एसटी बसनं बुलढाणा शहरानजीक अचानक पेट घेतल्यानं बसमध्ये एकच गोंधळ उडाला। बस चालकानं तात्काळ खाली उडी मारली तर वाहकानं बसमधल्या प्रवाशांना बाहेर काढलं। प्रसंगावधान राखल्यानं जीवितहानी टळलेली आहे, मात्र ही बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे। अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलंय। औरंगाबादमध्ये मोटरसायकलवर स्टंट करणं एका युवकाला चांगलंच महागात पडलंय। हा युवक दोन्ही हात सोडून चक्क दुचाकीवर उभा राहून मोटरसायकल चालवत होता। एवढंच नाही तर स्वतःची स्टंटबाजी तो त्याच वेळी मोबाईलमध्येही शूट करत होता। मात्र अचानक एक व्यक्ती मध्ये आल्यानं या स्टंटबाजाचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झालाय। श्रीरंग बोंबले असं बालंबाल बचावलेला या स्टंटबाज युवकाचं नाव आहे आणि त्याच्यावर पाचोडच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत। कोल्हापुरात बनावट नोटा चलनात आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यामागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे।
गांधीनगर पोलिसांनी बनावट नोटा विक्री करणाऱ्या 2 संशयितांना ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून 7,500 बनावट नोटा देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत। सांगलीत या बनावट नोटा छापण्याचा गोरख धंदा सुरू होता। ट्रेसिंग पेपर, केमिकल, कागद, कार्टेज, कम्प्युटर आणि प्रिंटर या किरकोळ साहित्यात सांगलीतील एका आलिशान बंगल्यात नोटांची छपाई होत होती। औरंगाबादमध्ये अर्धनग्न चोरांना केलेली चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। दौलताबादमधल्या एका हॉटेलमध्ये या चोरट्यानं अर्धनग्न होऊन चोरी केली। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरी प्रकरणी दौलताबाद पोलिसांनी तपास सुरू केलाय। जळगावच्या भुसावळ शहरात सराफा दुकानातली चोरट्यांची हातसफाई सीसीटीव्हीत कैद झाली आहे। दुकानाच्या छतावरचा लाकडी दरवाजा तोडून 2 चोरटे दुकानात शिरले। आतून कुलूप बंद असलेल्या दरवाजाला चोरांनी बाहेरून धक्का मारल्यानं कडी कोंडा तुटला आणि विशेष म्हणजे 14,70,000 रुपयांचा ऐवज लांबवणारे हे चोरटे सीसीटीव्हीकडे पाहून चक्क हसलेत। अशोक सराफ यांचं हे दुकान मध्यवस्तीत आहे। मध्यवस्तीतल्या या दुकानात धाडसी चोरी झाल्यामुळे शहरातले सराफ व्यावसायिक धास्तावलेत। औरंगाबादच्या हर्सुलमध्ये अघोरी विद्येनं त्रास दूर करण्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाचा अनिसनं पर्दाफाश केलाय। लिंबू कापून हातचलाखी करणाऱ्या भोंदूबाबा गणी कादर पठाण याचा पर्दाफाश करणारा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय। एका व्यक्तीची शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी या भोंदूबाबानं आधी लिंबू कापलं आणि हातचलाखीनं कागदही पेटवला। त्यानंतर त्रास काय होता आणि कसा बरा होईल हे तो सांगताना त्या व्हिडिओत दिसतोय। तुमच्यावर कोणी जादू टोणा किंवा करणी वगैरे केली असेल तर ती दूर करण्याचा दावा या गणी कादर पठाणनं केलाय। दुसऱ्या एका व्हिडिओत गणी कादर पठाण हा एका महिलेच्या अंगातील भूतबाधा घालवण्याचा दावा करताना दिसतोय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शहाजी भोसले यांनी हा सगळा भोंदूपणा उघड केलाय। जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या परिचारकांनी शिशु वॉर्डातच लावणीवर ठेका धरल्याचा व्हिडिओ समोर आलाय। नवजात शिशु उपचार कक्षातल्या वॉर्ड क्रमांक 4 मध्ये चक्क नाच गाण्याचा कार्यक्रम परिचारकांकडून आयोजित करण्यात आला होता आणि त्यात 1-2 परिचारिका ऑन ड्युटी गणवेशात नृत्य करताना दिसतायत। भारतीय संविधान या विषयावर बोलण्यासाठी पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयानं माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांना दिलेलं निमंत्रण अचानक रद्द केल्यानं महाविद्यालय परिसरात गोंधळातच त्यांचं व्याख्यान पार पडलं। यावेळी महाविद्यालय प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या। एल्फिस्टनमध्ये पालिका अधिकाऱ्यांना मनसैनिक आणि एनसीबीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे। जी साऊथ वॉर्ड ऑफिसचे सहाय्यक अभियंता रवी मस्के आणि अभियंता सुशांत गोडबोलेंना मारहाण करण्यात आली आहे। एल्फिस्टन पुलाखाली प्रस्तावित शौचालयाला विरोध असल्यानं हा प्रकार घडलाय। आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असलेल्या उदयनराजे भोसलेंनी साताऱ्यातील कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यानं एकच हशा पिकला। साताऱ्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ आयोजित एका कार्यक्रमात उदयनराजेंनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत। या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचेही नेते उपस्थित असल्यानं आपण नेमके कोणत्या पक्षातले असा प्रश्न पडायचं विधान उदयनराजेंनी केलेलं आहे। भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि त्यात मी एका बाजूला बापू, एका बाजूला मुख्यमंत्री। मी आपल्या उंदरासारखं गप्प बसलो होतो। म्हणलं आपण कुठल्या पक्षात आहे तेच मला कळणं झालंय म्हणलं आणि काय करतोय हेच कळणार आहे। गबसा मी म्हणलं आता काय करायचं काय म्हणलं शंभूला आता। प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर सडकून टीका करताना जागा वाटपासाठी अल्टिमेटम दिलाय। वंचित बहुजन आघाडीसाठी 12 जागा सोडण्याची मागणी आंबेडकरांनी केली आहे। काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष असल्याचा गणाघात आंबेडकरांनी केलाय। दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावासंबंधी काँग्रेस अजूनही ठाम भूमिका घ्यायला तयार नाहीये असं समजतंय। अर्थमंत्रीच अर्थसंकल्प मांडणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्टीकरण दिलेलं आहे। वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेत गेलेले केंद्रीय अर्थमंत्री शुक्रवारी मायदेशी परतणार आहेत। पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आगामी अर्थसंकल्प ते सादर करतील। 66 वर्षीय जेटली 13 जानेवारीला उपचारासाठी रवाना झाले होते आणि जेटलींवर गेल्या वर्षी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती। भुवनेश्वरमध्ये निदर्शनं करणाऱ्या भाजपा महिला कार्यकर्त्या आक्रमक होऊन पोलिसांच्या अंगावर धावून गेल्यात। यावेळी महिला कार्यकर्त्या आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली। तसंच पोलिसांवर हात उगारत महिला कार्यकर्त्यांनी पोलिसांची कॉलर सुद्धा पकडली।
पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये मुजोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवृत्त लष्करी जवानाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तसंच पालिकेच्या सुरक्षा रक्षकालाही मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक भाजप नेत्यांनी या दोघांची भेट घेतली. तसंच दोषींवर कारवाईची देखील मागणी केली आहे. अभिनेत्री करीना कपूर मध्य प्रदेशातील राजकारणात आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे. करीनाला भोपाळमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याची मागणी भोपाळ काँग्रेसनं केली आहे. गेली 40 वर्ष काँग्रेस भोपाळमध्ये पराभूत होते. मात्र करीना कपूर खान भोपाळची निवडणूक जिंकू शकते असं म्हणत काँग्रेसच्या काही नेत्यांनी करीनाला काँग्रेसचा उमेदवार म्हणून उभं करण्याची मागणी केली आहे. हत्येची धमकी दिल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोली विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वर्सोवा पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्याने एका कार मेकॅनिकला ठार करण्याची धमकी दिली. मेकॅनिकनं कार दुरुस्तीचे पैसे मागितल्यानं त्याला धमकावल्याचा आरोप केल्याचं समजतंय. कार दुरुस्तीचं बिल 2,82,158 रुपये झालं होतं आणि या बिलाचे पैसे मागितल्यानंतर आदित्य पांचोलीनं मेकॅनिकला ठार करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास आता सुरू आहे. लष्कराच्या तिन्ही दलांना शस्त्रास्त्र आणि स्फोटकं पुरवणाऱ्या देशभरातील 41 आणि राज्यातील 10 कारखान्यांमधील उत्पादन बुधवारपासून 3 दिवस बंद राहणार आहे. शस्त्र निर्मितीचं काम खासगी कंपन्यांना देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात या कारखान्यामधील म्हणजेच ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचारी पहिल्यांदाच मोठ्या संपावर जात आहेत. त्या देशभरातील 4 लाख आणि महाराष्ट्रातील 40,000 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पण प्रकरणात आज सुनावणी होणार आहे. मात्र त्याआधीच त्यानं स्वतःला अँटिग्वाचा नागरिक असल्याचं घोषित केलंय. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीनं भारतीय नागरिकत्व सोडलं आणि त्यानं त्याचा भारतीय पासपोर्ट अँटिग्वा उच्च न्यायालयात जमा केलाय. त्यामुळे चोक्सीला भारतात आणणं कठीण झाल्यानं भारत सरकारला मोठा झटका बसलाय. चेन्नईत खळबळजनक घटना घडली. अरुपकममध्ये काही तरुणांनी भरदिवसा एका तरुणाला धारदार शस्त्रांनी वार करून ठार केलंय. हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. पोलीस या घटनेचा तपास करत असून मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. गुजरातच्या एका जोडप्यानं आपल्या लग्नपत्रिकेतून राफेल कराराचे फायदेच मांडलेत. युवराज पोखरना आणि साक्षी अग्रवाल यांच्या लग्नाची पत्रिका आहे. यांच्या लग्नपत्रिकेत गणपतीच्या फोटोऐवजी राफेल विमानांचे फोटो आहेत. राफेल कराराचे फायदे सांगणारी आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करणारी ही निमंत्रणं पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही पत्रिका गुजरात बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही सामील झाली आहे. डीटीएच कनेक्शनमध्ये 3 दिवस खंड पडला असेल तर ग्राहकांनी या संदर्भात फोन करून तक्रार नोंदवायची आहे. तक्रार नोंदवल्यानंतरच्या पुढील 3 दिवसात सेवा सुरू न झाल्यास जितके दिवस केबल सेवा खंडित झाली असेल तेवढ्या दिवसांचे पैसे द्यावे लागणार नाहीयेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं हे नवे नियम लागू केले आहेत. उत्तर महाराष्ट्रातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या चंदनपुरीत खंडोबा महाराजांच्या यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. खंडेरायाची पत्नी बानाईचं माहेर असलेल्या चंदनपुरीत सकाळी मानकऱ्यांच्या घरातल्या चांदीच्या मुखवट्यांची येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर आणि भंडारा उधळत पालखी मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर या यात्रेला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेतील पहिल्या यशानं भारतीय टीम आणि कर्णधार विराट कोहलीनं आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये आपलं अव्वल स्थान कायम राखलंय. टीम इंडियानं 116 अंकांसह जगातील पहिल्या क्रमांकाचा कसोटी संघ म्हणून आपलं स्थान टिकवून ठेवलंय. तर कोहलीचंही फलंदाजामधील सर्वोच्च स्थान 922 अंकासह अढळ राहिलेलं आहे. अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विलियम्सनं सिमोना हालेपचा पराभव केलाय. त्यामुळे सेरेनानं ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचवेळी पुरुष एकेरीत जर्मनीचा युवा खेळाडू अलेक्झांडर झ्वेरेवला मात्र गाशा गुंडाळावा लागलाय.